सर्वांना नमस्कार, गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि स्टोरीचा आनंद घ्या. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे, जिचं नाव आहे ऑफिसवाला लव, एपिसोड 163. आता अर्जुन आणि अतुलनं आर्यनला तिथून सरळ सरळ हाकलून दिला आणि आर्यन त्या दोघांना खडूस 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 म्हणून निघून गेला. इतक्यात त्याचा मधूचा फोन आला आणि म्हणाली, आर्यन ब्रो तू कुठे आहेस? मी घरी येते. आर्यन म्हणाला, ओके मी ऑन द वे आहे, घरी भेटूया. मग आज सॅटरडेच होता, उद्या संडे होता, स्वीटीचं बेबी शॉवर होतं. मधू आली होती संग्रामला घेऊन तिच्याकडे तिची तयारी करून द्यायला. तिला मेहंदी वगैरे काढली आणि मधूने तिच्यासाठी 2-3 ड्रेस डिझाईन करून ठेवले जे ती घालणार होती. त्यासोबतच मॅचिंग ज्वेलरीसुद्धा होती आणि मधूनं आर्यनसाठी सुद्धा मॅचिंग असे ड्रेस निवडले होते. आणि हे सगळं बघून आर्यन म्हणाला, मधू हे सगळं करायची काय गरज होती माझ्यासाठी? आणि संग्राम म्हणाला, आर्यन सर तुम्हीसुद्धा या फंक्शनचे उत्सव मूर्ती आहात आणि हे सगळं कशाला केलं असं म्हणता का? तुमच्याशिवाय इथे शोभा नाहीच. आणि आर्यन म्हणाला, ओके पण तुला बरंच काही माहीत दिसतंय. कसं काय? बहुतेक ही सेरिमनी साजरी करण्याची मनात आलं आहे की काय तुझ्या? मग आता वाट कसली बघताय? घेऊन टाका चान्स आणि बनवून टाका मला पुन्हा एकदा मामू. असं म्हणून आर्यन खूप हसला आणि मधू हसून म्हणाली, आर्यन ब्रो आत्ताच नाही हो बाबा, अजून माझं करिअर आहे. आणि सांग ना हे ड्रेस कसे आहेत? आणि आर्यन म्हणाला, फॅब्युलस, माइंड ब्लोईंग, एकदम कमाल. पण मी काय म्हणतो मधू, असे छोटे छोटे ड्रेस 1-2 पीस डिझाईन करण्यापेक्षा तू एखाद्या टेक्स्टाईल कंपनीकडे का नाही ट्राय करत? तू तुझ्या डिझाईन दे ना, मला खात्री आहे ते लगेच सिलेक्ट करतील आणि तुझी इन्कम पण होईल आणि इथून बिझनेस स्टार्ट करू शकतेस तुझा. आणि स्वीटीच्या ड्रेसचे डिझाईन खूप सुंदर आहे, तू हीच पुढे पास ऑन कर. आणि मधू म्हणाली, ओके मी उद्या जाईन. आणि स्वीटी हसून म्हणाली, बरं का संग्राम, मला तर ना माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही की हे सगळं मधू करत आहे. आणि मधू म्हणाली, काय झालं दी, मी का करू शकत नाही? आर्यन म्हणाला, कारण तुला कधी काळी असे ड्रेस बघायलासुद्धा आणि घालायलासुद्धा आवडत नव्हतं. काय घालायचीस तर फक्त पॅन्ट आणि शर्ट मुलांसारखे. आत्ता जस्ट 2 वर्ष झाली तू चेंज झाली आहेस. नाहीतर बरं का संग्राम, ह्याची खरेदी माझ्यासोबत असायची, आर्यासोबत किंवा स्वीटीसोबत, पिहुदीसोबत नसायची. मॅडमला मेकअप आवडत नव्हता, लिपस्टिक आवडत नव्हती, काजळ आवडत नव्हतं आणि मुलंसुद्धा आवडत नव्हती, काहीही नाही. आणि त्यातच ती पुढे करिअर करते, हे ऐकून कोणालाही शॉक बसेल की नाही तूच सांग. आणि मधू हसून म्हणाली, आर्यन ब्रो तुला माहीत आहे ना, ज्यांना इंजेक्शनची भीती वाटते ना तेच पुढे डॉक्टर होतात आणि ज्यांना गणित आवडत नाही तेच इंजिनियर होतात. माझंही तसंच काहीतरी आहे. आणि आर्यन हसून म्हणाला, शोभतेस बरं का अतुल अंकलची मुलगी, अगदी जिथल्या तिथं उत्तर देतेस. आणि मग त्या दोघांना सुद्धा ते ड्रेस तिनं ट्राय करायला लावले आणि जी काही थोडीशी फिटिंग वगैरे होती ती नंतर करून घेऊन येते उद्या, असं म्हणून संग्रामसोबत ती परत निघाली. आणि जाता जाताच म्हणाली, संग्राम थांब ना, आपण या मॉलमध्येच ती टेलर आहे तिच्याकडे फिटिंग करूया, म्हणजे उद्या घाई होणार नाही. संग्राम म्हणाला, ओके चल. मग ते दोघेही आता लिफ्टमध्ये बसले. लिफ्टमध्ये गर्दी नव्हती आणि संग्राममध्ये लिफ्टमध्ये जसा शिरला तर आधीच त्या लिफ्टमध्ये असलेला सुटाबुटातला एक माणूस आणि त्याच्यासोबत त्याची सेक्रेटरी असावी. ती शॉर्ट कपडे घातलेली, तडक भडक मेकअप केलेली आणि खूप सगळा परफ्यूम मारलेली. आणि ती संग्रामकडे तुच्छतेनं बघायला लागली. आणि ती त्या माणसाची सेक्रेटरी स्वतःही संग्रामपासून बाजूला सरकली आणि तिच्या बॉसला म्हणाली, सर थोडंसं इकडे या. आणि ती संग्रामला म्हणाली, तू खाली उतर, तू लिफ्टच्या बाहेर हो आणि नंतर ये, तुला दिसत नाही का आम्ही लिफ्टमध्ये चढलो आहे? संग्राम म्हणाला, हो पण जागा शिल्लक आहे ना, तुम्ही दोघेच तर आहात लिफ्टमध्ये आणि लिफ्ट 6 माणसांची आहे. आणि ती उद्धट मुलगी म्हणाली, 6 माणसांची असू दे किंवा 10 माणसांची, पण तुझ्यासारखा अजागळ मनुष्य या लिफ्टमध्ये नको. किती ब्लॅक आहेस तू, इतकं ब्लॅक कोणी असतं का आजकाल?
इतके ब्लॅक केसही नसतात. शी, काय डर्टी स्मेल येते तुझ्या अंगातून, असं म्हणून तिनं पर्समधला परफ्यूम काढला आणि लिफ्टमध्ये फवारला. आणि हे बघून आणि त्याचा अपमान ऐकून संग्रामला खरंच खूप वाईट वाटलं. आणि इतक्यात मधू तिथं आली, संग्रामच्या शेजारी उभी राहिली. आणि तिला बघून त्या मुलीचा बॉस हसला आणि म्हणाला, आजकाल लोकांना काय झालं आहे काय माहीत, माय गॉड, इतकी खराब चॉईस. आणि ती मुलगीसुद्धा हसली आणि बहुतेक म्हणाली, तिचा नवरा दिसतोय आणि आता तुम्ही दोघेही बाहेर व्हा आणि नंतर या. आणि मधूला कळलं की तिनं संग्रामचा अपमान केला आहे. आणि ती म्हणाली, एक्सक्यूज मी, जर तुम्हाला आमच्यापासून प्रॉब्लेम आहे तर तुम्ही लिफ्टच्या बाहेर व्हा. अँड बाय द वे, तुम्ही आहात कोण आणि कोणाचाही असा अपमान करण्याची तुमची हिंमत कशी झाली. आणि त्या मुलीनं तिच्या बॉसकडे बघितलं आणि त्या बॉसने सुद्धा फार ॲटिट्यूडमध्ये तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला, आता तूच उत्तर दे, यांच्या नादी लागायला मला वेळही नाही आणि मला आवडतही नाही. आणि ती मुलगी म्हणाली, यांच्या मॉलमध्ये येऊन तू यांनाच विचारतेस का तुम्ही कोण आहात. हा मॉल यांचा आहे, त्यामुळे ही लिफ्टसुद्धा यांची आहे. तुम्ही दोघांनी आता खाली जायचं, तेही पटकन. आणि हे ऐकून मधू म्हणाली, असं का, तुम्ही या मॉलचे ओनर आहात का, मग तुम्ही तुमच्या कस्टमरसोबत असंच बोलता का. तुम्हाला जरासुद्धा इतरांशी कसं बोलावं याची तमीज नाही. आणि आम्ही इथून कुठेच जाणार नाही. जायचं असेल तर तुम्ही लिफ्टच्या बाहेर जा, कारण प्रॉब्लेम तुम्हाला आहे आमच्यापासून. आम्हाला तुमच्यापासून काहीच प्रॉब्लेम नाही. आणि आता तो बॉस चिडला आणि म्हणाला, मला असं वाटतं की आता लिफ्टच थांबवावी आणि आपणच बाहेर जावं. या ब्लॅक माणसाच्या जवळ थांबून थांबून मला खूप कसं तरी होते. आणि हे ऐकून मधू चिडले आणि म्हणाली, ब्लॅक, तुम्ही ब्लॅक कोणाला म्हणालात. याला काय ओळखता तुम्ही याला. रंगानं ब्लॅक असला तरी तो प्युअर माइंडेड आहे. आणि तुम्हाला माहीत आहे का तो कोणाचा जावई आहे. आणि जर माहीत झालं ना तर मला वाटतं की नक्कीच तुमचे हे तेवर बदलतील आणि तुम्ही स्वतःही लिफ्ट सोडून जाल, मालक असला तरी. आणि ती मुलगी तोऱ्यात म्हणाली, जावई, कोणाचा जावई. आणि आर्या म्हणाली, द अर्जुन देसाई, नाम तर सुना होगा. आणि नसशील ऐकलं तर आता ऐक. आणि हे ऐकून तो मॉलचा ओनर हादरला बरं का. आणि त्याची सगळी अकड झरझर उतरली. आणि तो मधू आणि संग्रामची माफी मागत लगेच म्हणाला, सॉरी, आय एम रिअली सॉरी. पण आता म्हणतात ना, चहापेक्षा किटली गरम. तसं त्याची सेक्रेटरी मात्र हसली आणि म्हणाली, सर तुम्ही काय घाबरता, अहो ही खोटं बोलते. कुठे अर्जुन सर आणि कुठेही. अर्जुन सरांच्या नावावर स्वतः रुबाब झाडणारे असे कितीतरी आहेत. उगीच म्हणायचं मी त्यांच्या ऑफिसमध्ये काम करतो, मी त्यांचा ड्रायव्हरच आहे, मी त्यांचा नातेवाईक आहे. आणि मग खरं खोटं करायला कोण जातं का तिथं. नाही ना. लोक घाबरतात. कुठल्याही दुकानात जायचं आणि अर्जुन सरांच्या नावाने बिल फाडायचं. सर असं खूप वेळा होतं, तुम्ही घाबरू नका. ही मुलगी पण तसंच आहे. मी अर्जुन सरांची मुलगी बघितली आहे फोटोत. काही दिवसांपूर्वी तिची ग्रँड वेडिंग झालं ना. आणि अर्जुन सरांची मुलगी स्वतः अशी खरेदीसाठी बाहेर थोडीच पडत असेल. तिची सगळी कामं तर बोटाच्या इशाऱ्यावर होत असतील. प्रिन्सेस आहे ती, प्रिन्सेस. आणि ही बघा स्वतःच्या पिशव्या घेऊन फिरते स्वतःच. आय एम शुअर की ही थाप मारते सर, जेणेकरून आपण घाबरावं. सर ही फ्रॉड आहे. आणि आता ती सेक्रेटरी मधूला म्हणाली, हे बघ, जर तू अर्जुन सरांची मुलगी असशील ना तर मी सुद्धा त्यांची भाची आहे, कळलं तुला. असं म्हणून ती हसत होती. आणि मधू हाताची घडी घालून म्हणाली, मी जे बोलते ते तुला कळत नाही का. मग जर इथे स्वतः अर्जुन सर आले आणि त्यांनीच तुला सांगितलं की मी त्यांची मुलगी आहे आणि हे त्यांचे जावई तर. आणि ती मुलगी फार ओव्हर कॉन्फिडन्समध्ये म्हणाली, ओ माय गॉड, तू तर खरंच खूपच पुढचं बोलायला लागली. तुला असं खरंच वाटतं का की तू इथे अर्जुन सरांना बोलू शकतेस. अगं मूर्ख मुली, त्यांच्याकडे इतका वेळ तरी आहे का अशा चिल्लर मॉलमध्ये यायला. तसा तो बॉस त्या मुलीकडे बघून म्हणाला, तू माझ्या मॉलला चिल्लर म्हणतेस. अगं 7 मजली मॉल आहे हा. तशी ती सेक्रेटरी म्हणाली, सॉरी सर, मला तसं म्हणायचं नव्हतं. पण अर्जुन सर अशी छोटी मोठी कामं करायला येत नाहीत असं म्हणायचं होतं मला. ते तर फक्त इकडून तिकडे प्रवास करतात, बिझनेस व्यतिरिक्त त्यांना कशात इंटरेस्ट नसतो. मग ते इथे कशाला येतील. त्यांची शॉपिंग वगैरे सगळं तर
असं ती म्हणाली. तशी मधूच म्हणाली, त्यांची शॉपिंग वगैरे सगळं तन्वी आंटी करते. आणि ती सेक्रेटरी म्हणाली, पुन्हा हसून म्हणाली, बघा सर, आताही त्यांच्या घरातल्या सगळ्यांची नावं पण घ्यायला लागली. आणि बघा आता काय म्हणाली होती की अर्जुन सरांची ही मुलगी आहे आणि आता त्यांच्या मिसेसला आंटी म्हणते. हा काय चक्कर आहे सर? ही खोटं बोलते की नाही? आणि ए मुली, आता तू त्यांच्या घरातल्या प्रत्येकासोबत नाचड जोडू नको. आणि मधू म्हणाली, मी नातं जोडत नाही तर ऑलरेडी ते माझी फॅमिली आहेत आणि जे आहे ते आहे, मी खोटं नाही बोलत. आणि अर्जुन सर माझे अंकल आहेत, त्यांना मी मुलीसारखीच आहे आणि हा माझा नवरा त्यांचा जावई आहे. आणि तुम्ही त्याचा अपमान केलात ना, चला पटकन यांना सॉरी म्हणा, नाही तर आत्ताच्या आता इथे अर्जुन सर येतील. आणि ती मुलगी हसून म्हणाली, खरंच तुला वेड लागले. बरं चल, मी ॲक्सेप्ट करते की तू त्यांच्या मुलीसारखी आहेस आणि हा त्यांचा जावई आहे. आणि जर अर्जुन सर खरंच इथे आले ना तर मी. तशी तिला अडवत मधू म्हणाली, थांब, इतक्या घाईघाईत बोलू नकोस, फार फार विचार कर आणि मग उत्तर दे बरं का. जर खरंच इथं अर्जुन सर आले तर तू काय करशील? आणि ती म्हणाली, तर मी काय करू? हां, तर मी 8 दिवस तोंडाला काळं लावून फिरेल, आय प्रॉमिस, आणि तुझ्या या नवऱ्यासारखी काळी काळी दिसेल. आणि मधू म्हणाली, ओके, खरं तर तुझी अट घातलीस ना ती खरंच तुझ्यासाठी योग्य आहे. तुझ्यासारख्या ओव्हर स्मार्ट मुलीचं तोंड काळं झालंच पाहिजे. आणि मधूनं लगेच फोन काढला आणि अर्जुनला फोन केला आणि म्हणाली, अंकल तुम्ही कुठे आहात? अर्जुन म्हणाला, बेटा ऑफिसमधून घरी निघालो होतो, मग तुझे डॅडी आणि मी हॉटेलमध्ये होतो आणि आता मी नुकताच घरी पोहोचलो आहे. बोला काय काम आहे? आणि मधू त्या मुलीकडे रागात बघून म्हणाली, अंकल जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर मी तुम्हाला त्रास देते बरं का, सॉरी, पण खरंच इथं गरज आहे तुमची, तुम्ही इथे या. असं म्हणून तिनं त्या मॉलचा पत्ता दिला. आणि अर्जुन हसून म्हणाला, ये भी काही पूछने वाली बात है, आय लव माय बेबी. आणि एकटा येऊ की तुझ्या डॅडीला घेऊन येऊ? मधू म्हणाली, डॅडींसाठी इथून पुन्हा घरी जाणं खूप लांब पडेल, तुम्ही एकटे आले तरी चालेल. तसंही इथं काम तुमचंच आहे. आणि अंकल यावेळी तुम्ही माझ्यासाठी नाही तर संग्रामसाठी येता, एवढं लक्षात ठेवा. असं म्हणून मधूनं त्या मुलीकडे रागात बघितलं. आणि अर्जुन म्हणाला, मधू बेटा एनिथिंग सिरियस? आणि मग मधू हसून म्हणाली, नो अंकल, फक्त कोणाला तरी तुमच्याशी भेट घालून द्यायचं होतं, तुम्ही या ना लवकर प्लीज. आणि अर्जुन आता उठला आणि म्हणाला, आलोच. असं म्हणून तो बेडरूममध्ये न जाताच बाहेरच्या बाहेर पुन्हा निघाला. आणि मधूनं कानाचा फोन काढला आणि त्या मुलीला म्हणाली, तोंडाला काळं लावण्याची तयारी कर, कारण इथे आता स्वतः अर्जुन सर येत आहेत. तरीही ती मुलगी ॲटिट्यूडमध्येच उभा होती आणि म्हणाली, कोणत्या फेक अर्जुन सरांना बोलावलं काय माहीत, हिची ना प्रत्येक गोष्ट खोटी आहे. आता आम्ही पण बघतो कोण अर्जुन सर येत आहेत तुझ्यासाठी. असं म्हणून ती हाताची घडी घालून उभा होती. आता सगळेच लिफ्टच्या बाहेर होते. मधूसुद्धा हट्टालाच पेटली होती. संग्राम तिला म्हणायचा, मधू राहू दे, आपल्यासाठी कशाला त्यांना त्रास देतेस? आणि मधू म्हणाली, संग्राम या त्रास कसला, मी त्यांची मुलगी आहे आणि ते इथे येणारच. आता 10 मिनटं झाली, 15 मिनटं झाली, 30 मिनटं झाली. ती मुलगी म्हणाली, अगं कुठे आहे तुझे अर्जुन सर, तो त्यांना मॉलचा पत्ता तरी नीट सांगितला ना. आणि मधू म्हणाली, ते येणार म्हणजे येणार, ते शब्दांचे पक्के आहेत, ट्रॅफिकमध्ये अडकले असतील. आणि इतक्यात तिथं अर्जुन आला आणि त्याच्या पाठीमागे त्याच्या 2 ब्लॅक सूट आणि गॉगल लावलेले बॉडीगार्डसुद्धा होते. आणि लांबून येतानाच त्याला बघितला आणि तो मॉलचा ओनर आणि ती मुलगी हादरली. आणि अर्जुन जवळ येऊन म्हणाला, काय झालं मधू, तुम्हाला इथे का बोलवलं? आणि मधू म्हणाली, काय नाही अंकल, कोणाला तरी खूप शौक चढला होता स्वतःचं तोंड काळं करून घेण्याचा, म्हणून तुम्हाला इथे बोलवलं. आणि त्या मुलीकडे बघून मधू म्हणाली, बघ, डोळे फाडून बघ, हे खरे अर्जुन सर आहेत आणि मी त्यांची मुलगी आणि हा त्यांचा जावई, आणि तुम्ही त्याचा अपमान करता, हो ना? आणि मी त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे म्हणून ते इथे आले माझ्या एका कॉलवर, आता पटली ना खात्री? आणि अर्जुन चकित होऊन म्हणाला, व्हॉट, संग्रामचा अपमान? आणि तो कोणी केला? कोणाची हिंमत झाली त्याचा अपमान करायची? तसा तो मॉलचा ओनर घाबरला आणि त्यानं पळत पळत जाऊन खुर्ची आणली आणि अर्जुनला दिली आणि स्वतःची बाजू सेफ केली. आणि आता त्याच्या सेक्रेटरीचं काही खरं नव्हतं, ती एकाकी पडली. आणि आता मधूनच थोडक्यात सगळी परिस्थिती अर्जुनला सांगितली आणि अर्जुन उठला. देन लेट्स स्टार्ट. चला सुरू करूया, वाट कशाला बघायची? ब्लॅक पेंट प्लीज, असं अर्जुन हसून म्हणाला.
आणि त्या मुलीसमोर तो पेंट मधून पकडला आणि म्हणाली, चल सुरू कर, तूच तुझ्या हाताने स्वतःचा मेकअप कर, ब्लॅक मेकअप. आणि तिनं स्वतःचं तोंड काळं करून घेतलं गुपचूप. आणि तो ओनर अर्जुनच्या मागे पुढे करत होता. आणि अर्जुन त्याला म्हणाला, माझ्या मागे पुढे करण्यापेक्षा स्वतःच्या आसपास मागे पुढे जरा चांगली माणसं ठेवा, चांगल्या विचारांची माणसं ठेवा. आज थोडक्यात वाचलंस तू, वेळेवर सॉरी म्हणालास त्याला म्हणून. नाहीतर एक वेळ मी माझा अपमान खपवून घेऊ शकतो, पण जावयाचा अपमान कधीच खपवून घेतला जाणार नाही, कारण आपल्या संस्कृतीत जावयाला खूप मान आहे. असं म्हणून अर्जुनने संग्रामचा मान सगळ्यांच्या नजरेत खूप वाढवला. आणि मग त्याचं काम झालं आणि आपल्या आपल्या दिशेने ते निघाले. आणि अर्जुननं सगळा किस्सा तन्वीला घरी येऊन सांगितला आणि म्हणाला, तनू, या मुली पण ना किती वेगळ्या स्वभावाच्या असतात ना गं. माय गॉड, कोणीतरी कोणाचा अपमान करतं, तर कोणीतरी तो अपमान का केला म्हणून जीवाचं रान करतं आणि तो अपमान सहन न होऊन पेटून उठतं. मधूला अजिबात नाही आवडत संग्रामचा कोणी अपमान केलेला. तन्वी म्हणाली, का तिला आवडेल, तिचा नवरा आहे तो, आणि पहिल्यापासून तिने त्याच्यातलं चांगलं मन बघितलं आहे, त्याचा कलर नाही बघितला. आणि अर्जुन तन्वीला म्हणाला, बेबी, मी तर कलरनंसुद्धा छान आहे आणि माझ्यामध्ये क्वालिटीसुद्धा ठीकठाक आहेत, तर तू माझ्यात काय बघितलंस गं म्हणून माझ्याशी लग्न केलं. आणि तन्वीला थोडी लहर आली त्याची टांग खेचण्याची आणि म्हणाली, अर्जुन सर, तुमच्यात ना असं आहेच काय जे मी तुम्हाला पसंत करेल. ते तर माझ्याकडे काही चॉईसच नव्हता आणि माझ्याकडे ऑप्शन पण नव्हता, आणि त्या काळात तुमच्या तोडीस तोड दुसरा कोणी भेटलाच नाही. आणि अर्जुनने चल झोटी म्हणून तिच्या कमरेत हात घातला आणि तिला गुदगुला करून हसवायला लागला. आणि खूप हसली की पुन्हा तोंडामध्ये तोंड घालायचं आणि तिला हसू द्यायचीच नाही. असं करून सिक्रेट मॅजिक करायला लागला आणि तन्वी खूप हसून त्याच्या मिठीत जाऊन त्याला शरण गेली.